यार पारुष पण चांगला दिसतंय. आकांक्षा मला सोडवायला येते आज शनिवार. मी तर तिला म्हणत म्हणजे थंडी वाजून आली ना खूप म्हणजे. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, लगेच एंड केल्यावर लगेच दुसरा व्लॉग. तुम्हाला ते कळतच असेल कपड्यावरून पण. आणि तोच गेटअप. आणि आज आहे शुक्रवार, तर दीदी गेली आत्ता ऑफिसला. माझा आता आवरावरी चालू होईल. मी आज लावणार आहे फेस पॅक, कारण की खूप घाण चेहरा झाला. म्हणजे खूप म्हणजे मला तर ना मी नाहीचंही आहे असं, माझा चेहरा नाहीच. हा आता खरंच खूपच घाण वाटते यार. म्हणजे मी पूर्ण डोळ्याखाली पण काळे झाले, मी पूर्ण काळी झाली आहे. क्या करू मी अब. आपल्याला तर सूटच होत नाही आपल्याला म्हणजे मला तर सूटच होत नाही कुठलं पाणी. माझ्या मामेकडचं मला सूट होतं, पण इथलं का काय माहिती सूट होत नाही आहे. पूर्ण काळा काळा चेहरा झाला आहे नुसता. आणि आता रोज असं तोंडाला काहीतरी लावावं लागणार आहे, बेसन पीठ. तर मी असं फेस पॅक वगैरे वापरत नाही, फक्त एकच वापरते फेस पॅक केसरचा. तुम्हाला दाखवते, तुम्ही पण नक्की ट्राय करा, कारण की त्याचा एकदम रिझल्ट मस्त आहे. हिमालयाचा केसर फेस पॅक नक्की नक्की यूज करा. हा इन्स्टंट ग्लोवाला आहे. हा आता माझ्याकडे संपला आणि 10 रुपयालाच भेटतो नॅचरल ग्लो. आणि मी काय काय यूज करते, मास्क, चारकोल आत्ता सध्या चालू केलं आहे. म्हणजे आठवड्यातून 2दा वगैरे किंवा एकदा, जसं तुमचा बाहेर म्हणजे कसा हे असतो कॉन्टॅक्ट. जास्त उन्हाळा असेल तर तुम्ही चारकोल मास्क 2दा यूज करा आठवड्यातून. आणि फेस पॅक पण 2दा यूज करा, कारण की आम्हाला तर मी बाहेर नाही जात, पण पाण्यामुळे झाले सगळं हे. आणि बेसन पिठाचं एकाच दिवशी मी तिकडे गेले ना तर फेशियल करून दाखवून मी तुम्हाला घरगुती फेशियल कसं करतात ते, कारण की बेस्ट रिझल्ट आहे त्याचा. आणि तुम्हाला पण दाखवेल मी, कारण की आता उन्हाळा आला आहे त्यामुळं स्किनची काळजीच घ्यावी लागते खूप म्हणजे खूपच. आणि आता मी लावणार आहे, मी पॅक करून ठेवलं आहे बेसन पीठ, कॉफी. हळद पण घालू शकता, पण कॉफीचं तुम्हाला इन्स्टंट ग्लो भेटतो. तर मला हळद तर खूपच चांगली आहे, पण मला इन्स्टंट ग्लो पाहिजे, त्यामुळे जरा आता माझा असा चेहरा बघा. आणि हे झाल्यावर नंतर बघा, ह्यात टाकलं आहे मी दूध, कॉफी आणि बेसन पीठ. तर तुम्ही कॉफीच्या ऐवजी हळद पण टाकू शकता. आणि काल मला भाजलेलं आहे ह्या बोटाला, दिसतंय का नाही काय माहिती, थोडासा लाईटली फोड आला, एकदम दिसत असेल, दिसतंय का. इथं व्हाईट कलरचा डॉग दिसतो ना, तो फोड आला मला. थालपीठ भाजताना डायरेक्ट तव्यावरच बोट चिटकलं माझं. आणि जाऊन दे, इट्स ओके, एवढं काय नाही. आणि चलो आता मी पॅक लावते. सगळं घर आवरते, खूप अस्ताव्यस्त झाले. मला कपडे पण धुवायचेत भरपूर, मी काढलेत कपडे आणि ते धुते, आंघोळ करते. मग बघूया, फुलं आणायला जायचं मला. काल मी फुलं आणायलाच गेले नाही यार, मला खूप वाईट वाटतंय. मग गुरुवार असून फुलं नाही आणली, देव तसेच होते. आज मी आणल जाऊन पटकन. आणि ऊनच यार नको वाटतं बाहेर, पण फुलासाठी जाईल मी. व गणपतीचं पण दर्शन घेऊन येईल लगेचच, कारण की गर्दी नसते दुपारची वगैरे. आणि चलो आता मी सगळं आवरते फटाफट. आणि आज मला खूप काम आहेत, रोज काम आहेत खूप, कारण की एडिटिंग करायचं आहे त्यामुळं. आणि गाईज कसं वाटतंय ग्लो, आता जरा छान वाटतंय एकदम. आता मी रोज लावणार आहे हे, तुम्ही पण नक्की ट्राय करा. बेसन पीठ, कॉफी आणि दूध इन्स्टंट ग्लोसाठी. आता इफेक्ट पण नाही आहे, साध्या कॅमेऱ्यात मी रोज डेली व्हिडिओ करते आणि फक्त सनलाईट येते. पण मगाच्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये खूप फरक आहे, फक्त हा वर कसा आलाय. आणि इथं दुखतं, इथं आल्यापासूनच असं हे असे निघायला लागलेत. आणि मस्त वाटतं, एकदम फ्रेश वाटतं, एकदम फ्रेश वाटतंय. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चलो आता वाजले करेक्ट 1 आणि
सकाळपासून मम्मीचा आणि माझा खूप वेळ चालू होता फोन आज. आणि नंतर मग तिचं पण काम राहिलं होतं, माझं पण काम राहिलं होतं इकडं. तर मग नंतर आम्ही शेवटी म्हणलो आता चला कामं करू आणि नंतर भेटू म्हणजे फोन करू. आणि देवपूजा झाली आहे. माझं देवाचं वाचले मी पुस्तक आणि कपडे झाले. आता माझा हा हात खूप दुखतोय, खूप म्हणजे खूप. काल तवा घासला ना त्यामुळे मला असं वाटतंय खूप जोरात घासला. आणि दीदीला घाई असते त्यामुळं मग ते फास्टमध्ये तवा पूर्ण काळा होऊन जातो. आणि आता जरा वेळ बसते, 1 वाजले. नाश्ता पण नाही केला. आता बघू, भूक लागली तर मग जरा 2 वाजता जेवते. जरा वेळ बसते कारण की खूप गरम होतं. आणि सगळं आवरले, फक्त आता भांडी राहिली, किचन वाटा राहिले. तर मग मी जेवण करून भांडी किचन वाटा सगळं आवरेल. आणि आता जरा वेळ बसते, मग मी भेटते. ओके, आता वाजले 6 आणि मी अजून ब्लँकेटमध्येच आहे. आणि का दुपारी मला एवढी म्हणजे थंडी वाजून आली ना, खूप थंडी वाजून आली. आणि का काय माहिती अचानकच असं एकतर हेअर वॉश केला आणि डोकं वगैरे दुखायला लागलं आणि थंडी वाजायला लागली. तर नंतर मग मी तशीच झोपले होते. मी कधी ब्लँकेट नाही घेत दुपारी, जस्ट अशी पडून असते. पण मला राहावलंच नाही, मग मी ब्लँकेट घेऊन झोपले, मला थंडी वाजायला लागली म्हणून. आणि नंतर मग पप्पांनी सांगितलं गोळी घे म्हणून. नव्हते घेणार मी, पण गोळी घे, पूर्ण बॉडी पेन होत होती. आणि आता जरा बरं वाटतंय. आणि त्या गोळीने मला उठवतच नव्हतं अजिबात, डोळेच उघडत नव्हते माझे. नुसतं मी मोबाईलमध्ये बघायचे किती वाजले बळबळ. आणि सगळं कळत होतं की उशीर झालाय, म्हणजे खूप उशीर झोपले मी. पण काय करणार, म्हणलं जाऊन दे, झोप काय झोपायचे ते. आणि नंतर आत्ता मला पप्पांनी उठवलं 5:30ला फोन करून. मग नंतर मी आता उठले. आता मला चहा पिऊ वाटतोय, चहा पिते चांगला कडक. आणि भांडी घासायची. आणि आज जेवणाला बघू, संध्याकाळी वरण भात करावं मला असं वाटतंय. अजून डोळ्यावर माझ्या झोप आहे, पण मला नाही झोपायचं आता. चलो आता मी आवरते सगळं आणि मग भेटते. स्टोन काढलाय दीदी, आठवण आली का तुला? तुला खाऊ मॅगी आणली का? आज आमच्याकडे मॅगी आहे. आज स्वयंपाक नाही आमचा. बरं वाटतंय का? मी मला टेन्शन आलं. पोरीला काय झालं? पळत आली, बसली नाही आली. नाही, पळत आली. हो का? यार माझा अवतार बघ किती घाण झालाय. मी झोपली होती आणि आज तर मी झोपूनच आहे. आणि चलो आता दीदीने मॅगी आणली, तर मी आता पटकन मॅगी करून घेते, कारण की तिला पण भूक लागली असेल. मला पण लागली, गोळी खाल्ली मी त्यामुळे मला पण भूक लागली. होय. चलो मॅगी बनवते आता मी. ओके, आता आकांक्षा मला सोडवायला येते आज शनिवार. मी तर तिला म्हणणार होते मला न्यायला पण येऊ. पण मला आज जरा काम आहे मुलीसाठी, तुम्हाला ते लवकरच कळेल. नवीन प्रोजेक्ट चालू होतोय तिचा. शूटिंग केलं रे. चलो इकडे मस्त आमच्या इथे हे संगीत विद्यालय, कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर घ्या. ओके, एवढा आळस झालाय ना मला, कारण की काल बरं नव्हतं त्यामुळं. आणि आता वाजले 10. हां, मी तिथे सोडून आले, तुम्ही बघितलंच असेल.
विहिरीला सोडलं, फुलं आणली, गणपतीला बाहेरच पाय पडले कारण की मी पारोशी होते. आणि नंतर मग परत उन्हाचं आहे ना जाऊच वाटत नाही, एकदा गाडी मग वर लावली ना मग काढूच वाटत नाही. त्यामुळं मग मी फटकन आत्ताच फुलं घेऊन आले आणि आज पाणी भरलं. परत आज सगळं आता किचन आवरायचं आहे मला. आणि हा लॉग छोटासा झालाय आज कारण की खूप 2 दिवस लॉग मोठे मोठे झालते, काहीतरी रिझन होतं त्यामुळं मोठे मोठे झालते. पण आता हा लॉग छोटासा झाला कारण की मला बरं नव्हतं काल, म्हणजे ह्या व्हिडिओमध्येच तुम्ही बघितलं असेल, मला बरं नव्हतं म्हणून मी काय करणार मग शूट, मग काहीच नाही केलं. आणि संध्याकाळी आम्ही मॅगी केली होती तर मॅगीचं शूट नाही घेतलं मी. आणि पूर्ण अशी आजारी असल्यावर जशी मॅगी आम्ही खातो, पप्पांना पण आवडती रस्सावाली, तर माझ्या हातची पप्पांना आवडते. मी काल पप्पांना खूप मिस केलं मॅगी खाताना आणि मॅगी खाल्ली मस्त. आणि लगेच आम्ही म्हणजे हातरून टाकून झोपलो जरा वेळाने. हा होता दिवस कालचा आणि आज सकाळपासून तुम्हाला दाखवलं. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड बरोबर पण हा लॉग शेअर करा. माझं लिंक सगळ्यांना सबस्क्राईब करायला हवं. सगळ्यांच्या घरात ज्यांनी माझ्या सबस्क्राईब केलं चॅनल तर त्यांनी त्यांच्या घरात, म्हणजे ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलंय त्यांनी त्यांच्या घरातल्यांच्या मोबाईल घेऊन सगळ्यांच्या मोबाईलवर सबस्क्राईब करा नक्की. आणि शेअर करा, लॉग सबस्क्राईब करा, व्हॉट्सअपला लिंक टाका. माझ्यासाठी सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब यार फ्री आहे, काय काय ना थोडे पैसे देऊन, पण इट्स ओके, जाऊन दे. ज्यांना ज्यांना पॉसिबल होईल त्यांनी प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय. हाँ जा हाँ जोगेश्वर माता है। काय ते माहिती देव आधी समोरच्या मंदिरात आले बर तिथं हा नदीच्या कडेला. हा तिथून इकडं घोडे उड्डाण म्हणून म्हणलेलं आहे. नदीला पाणी असताना ते डायरेक्ट उडी मारली इकडं. बर हे घोडे घोड्याचे उड्डाण म्हणून पावलेत घोड्याचे ना श्रीनाथ मस्कोबा हा आणि आई जोगेश्वर देवी असं मंदिर आहे. बर आणि तिथून मग ते ते देव मंदिर झालं मेन म्हणजे देव इथून तिथं गेले. हा आणि मग तिथून ते वीर हा गावात वीरशिप अशी कहाणी. आणि हे बघा स्मशानभूमी होती तिथं वीरला मग. बर बर हा 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 स्मशानभूमी होती म्हणून मस्कोबा नाव पडलं. बर मस्कोबा नाव. आणि हे दर्भ आहेत बघा. मूळ देव सोनारीचे बर काळभैरव त्याचाच अवतार घेतलेला श्रीनाथ मस्कोबा. हा
वीरचं घोडे उड्डाण म्हणजे मूळ देवस्थान आहे ते इथे बघा वीरला. आणि इतकं छान आहे. आम्ही पहिल्यांदाच आलेलो आहे सगळे आणि एकदम मस्त वाटते. तर तुम्ही एकदा भेट देऊन जा. फार छान आहे. वीर मस्कोबा आहे तसंच इथं मंदिर आहे पण हे मूळ स्थान आहे त्यांचं. आता आम्ही वीरला जाऊन आलो आणि आता हे घोडे उड्डाण वीर देवस्थान तिथं आहे. तिथून वीरहून जवळजवळ 2 किलोमीटर आहे. तर नक्की तुम्ही भेट द्या. इतकं मस्त प्रशस्त वाटतं आणि छान वाटतं एकदम.